नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। आजपासूनचा परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 18, 19, 20 आणि 21, 22 जून पर्यंत राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे। सर्वदूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात एकंदरीत सांगायचं झालं तर राज्यामध्ये 23 जून पासून म्हणजे 23 जून ते 30 जून दरम्यान राज्यात विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे आणि 23 जून पासून 23, 24, 25, 26 थोडा कमी प्रमाणात पाऊस राहील म्हणजे 25 जून पर्यंत। पण राज्यात 26 जून ते 30 जूनच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगायचं झालं तर म्हणजे आता ह्या 22 जून पर्यंत म्हणजे आज 18, 19, 20, 21, 22 जून पर्यंत राज्यात भाग बदलत पडणार आहे। 22 जून, 23, 24 आणि 25 पर्यंत राज्यात म्हणजे तुरळक स्वरूपाचा पण चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे 22 पासून चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता। पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यात 25 जून पासून तर 30 जून पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे, वडे नाले वाहणार आहे, छोटे छोटे तळे देखील भरतील म्हणून हा अंदाज लक्षात घेता। तुम्हाला एक मागच्या मध्ये उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस मी जानेवारीमध्ये अंदाजमध्ये सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की शेतकऱ्यांना समजा जून मध्ये यापुढे कधीच कोणाला पाऊस कधीच विचारत जाऊ नका। दरवर्षी काय करा तुम्ही एक तारीख लिहून द्या। दरवर्षी 26, 27, 28 जूनला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार हे कायमच लक्षात घ्या। म्हणजे 23 जून, 24, 25 जून दरम्यान राज्यात पाऊस पुन्हा जोरात सुरू होणार आहे पण ते पण भाग बदलत पण जोरात पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात। आणि 25 जून ते 30 जून मात्र राज्यात सगळीकडे म्हणजे वाहूने मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये एक ईदभर ओल आहे तुम्ही पेरणी करायला काही हरकत नाही। अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।